राज्यात थंडीचा जोर वाढला असून महाराष्ट्र अक्षरशः गारठला आहे. विदर्भासह राज्यामध्ये तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं असून थंडीची लाट पसरली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात गारवा वाढला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अनेक भागात थंडीची तीव्रता वाढली आहे. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, बुलढाणा, जळगाव, नाशिक सारख्या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 10 अंशापर्यंत घसरल्याची नोंद आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारठा वाढत असून नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यातही थंडीचा अनुभव येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार नाताळपर्यंत हेच वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्याला कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतातही तीव्र थंडी पडली असून हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांमध्ये शीतलहरीचा इशारा जारी केला आहे. राज्यात थंडीची लाट कायम असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.